नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दिवसभरात ज्या बातमीकडे सर्वांचं लक्ष होतं तीच बातमी खास आज बातमी आणि बरंच काही मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे. बरं, आतापर्यंत 14 वेळा त्यांनी निवडणूक लढवली आणि आतापर्यंत एकदाही पवारांनी निवडणुकीत हार काय असते हे अनुभवलं देखील नाही. अर्थात प्रत्येक वेळी शरद पवारांनी विजय मिळवलाच. मात्र लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रथमच आपण निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं. पवारांनी माढा मतदारसंघातून माघार घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली. तर तिथेच पवार यांच्या माघार घेण्यावर आपल्याच पक्षाचा विजय असल्याचं सत्ताधारी पक्षासह इतर पक्षातील मंडळी टेंभा मिरवताना दिसतायत. तरुण पिढीला संधी देण्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय आमच्या कुटुंबात घेण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील. नव्या पिढीला संधी द्यावी केवळ हाच मानस असून एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभं राहावं याला काही मर्यादा असाव्यात असं मत पवारांनी व्यक्त केलं. जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला सुप्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार. ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. आणि माझ्याच कुटुंबाचा माझी मुलगी तिची बारामती लोकसभामधनं कॉन्टेस्ट करते आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचं एक अतिशय प्राबल्य आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता. आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती. यापूर्वी आम्ही ती जागा 2दा घालवलेली. त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो. आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतोय की या नव्या पिढीच्या उमेदवाराला संधी द्यावी. दरम्यान राष्ट्रवादीची यादी अजून नक्की व्हायची आहे. यादी नक्कीच झाली की कोणता उमेदवार कुठून लढेल याची माहिती देखील समोर येईल असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलंय. आणि या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळेला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भातली पूर्ण चर्चा करणार आहोत. जितेंद्र आव्हाडजी, आज जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील पाहिली, सत्ताधाऱ्यांनी पाहिली, त्याचबरोबर विरोधकांनीही पाहिली, इतर सर्वसामान्य जनतेनंही पाहिली. शरद पवारांनी ऐन निवडणुकांच्या आधी अशा प्रकारचा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण जितेंद्र आव्हाडजी आपल्याला काय वाटतं? कारण आपण त्यांच्या खूप जवळचे आहात. हॅलो, बोला आव्हाडजी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझं मत प्रामाणिकपणाने विचारलं आणि मी ट्विटरवरही ते माझं मत टाकलेलं आहे की तुम्ही 2014 सालच्या निवडणुकांनंतर जाहीर केलं होतं की मी म्हणजे 14ला त्यांनी जाहीर केलं की मी हा पुढे सार्वजनिक निवडणुका लढवणार नाही. म्हणजे ज्याला म्हणतात की लोकसभा किंवा विधानसभा अशा ज्या निवडणुका आहेत त्या मी लढवणार नाही. त्यामुळे जेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला लोकसभेच्या रिंगणात उतरायचा तेव्हाच मी एकटा स्वतःच्या मनाला स्वतःला असं हे केलं की हे बरोबर नाही, त्यांनी उभं राहता कामा नये. आणि आज त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी मनापासून स्वागत करतो की
आणि त्यांचं हेही म्हणणं बरोबर आहे की ती जी सामाजिक बांधिलकी घेऊन त्यांनी महाराष्ट्र बांधला, म्हणजे ज्याच्यातनं त्यांनी लक्ष्मण मानेंना घडवलं, ज्याच्यातनं त्यांनी रामदास आठवलेंना पुढे आणलं, ज्याच्यातनं त्यांनी लक्ष्मण ढोबळेंना पुढे आणलं आणि सर्वसामान्य घरातली पोरं म्हणजे शामराव आष्टेकर कोणाला आठवतात नसतील असं मला माहित नाही, पण कराडमधला एक साधं कार्यकर्ता म्युन्सिपालिटीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते, साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते पुढे आले, ते पुढे आमदार झाले, मंत्री झाले. अशी महाराष्ट्रात कमीत कमी मी 100 उदाहरणं देऊ शकतो की सर्वसामान्य घरातल्या पोरांना उचलून राजकारणाला उचलून आणि त्यांना इतकं म्हणजे इतका राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली की ते स्वप्नातही त्याचा विचार करू शकत नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या 4 पिढ्यांमध्ये कोणी आयुष्यात राजकारण केलं नाही, राजकारणाचं कळ माझ्या आईवडिलांना माहित होतं, माझ्या नातेवाईकांना नाही, पण कुठेतरी माझ्यात मेज दिसलं, कॅपॅसिटी दिसलं, हाताला पकडून राजकारणात चालायला शिकवलं. जेव्हा जेव्हा अडचणीत आलो तेव्हा ते अगदी बापासारखे उभे राहिले आणि म्हणून आता शरद पवार फक्त नेते नाही तर अनेकांचे बाप आहेत. बाप इन द सेन्स वडीलधारी ज्याला आपण म्हणतो की ज्यांना सगळ्यांची काळजी असते, म्हणजे फक्त पुत्रप्रेमापोटी अंधळा झालेला धृतराष्ट्र आपण अनेक राजकारण्यांमध्ये बघतो, पण ह्यांच्यामध्ये खरंच एक पित्याचं, एका वडिलांचं, एका कुटुंबीय वत्सल माणसाचं तुम्हाला हृदय दिसतं. बरं जितेंद्र आव्हाडजी, हा स्वभाव जो तुम्ही त्यांचा सांगताय हा संपूर्ण राज्यातील जनतेला व्यवस्थितरित्या माहिती, त्यांनी अनेक नेते जे आहेत ते घडवले देखील. मात्र एक महत्वाचा प्रश्न की गेल्या 8 ते 15 दिवसांआधी घेतलेल्या आणखी एका पत्रकार परिषदेमध्ये आपण माढ्यातून लढवणार असल्याचं त्यांनीच सांगितलं आणि त्यानंतर आता आपण माघार घेत असल्याचंही त्यांनीच सांगितलं. या 2 पत्रकार परिषदांच्या दरम्यान नेमकं काय घडलं? जितेंद्र बोला. हा बोला. नाही प्रश्न नाही ऐकला, तुमचा आवाजच येत नव्हता. जितेंद्रजी प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. 8 ते 15 दिवसांआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतः शरद पवारजीच म्हणालेले होते की आपण माढ्यातून निवडणूक लढवणार आहोत आणि आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आपण निवडणूकच नाही लढवणार आहोत. या 10 ते 15 दिवसांच्या काळात नेमकं काय घडलं? असं आहे की मी थोडंसं स्पष्टपणे सांगतो, कदाचित हे माझ्या पक्षातल्याही नेतृत्वाला आवडणार नाही, पण त्यांच्या मनाची घालमेल मला स्पष्ट दिसत होती. बर की ज्या माणसाने उभ्या आयुष्यात सगळं आपल्या कुटुंबाकडे जासावं ही मानसिकताकडे कधी ठेवली नाही, ज्याला आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटी म्हणतो, म्हणजे जी सध्याच्या लोकशाही प्रणालीमध्ये कमी प्रमाणात दिसते, म्हणजे अधिकारशाही किंवा ती सगळे अधिकार एकटावून स्वतःकडे ठेवण्याची जी मानसिकता दिसते त्याच्या विरोधात कॅम्प पवार साहेब वाटले. डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटी हे ते म्हणत गेले. अशा परिस्थितीत पवारांच्याच कुटुंबातले 3 जण उभे राहणार, मला वाटतं की हे त्यांना कुठेही म्हणजे त्यांची जी बांधिलकी आहे, सामाजिक प्रवास आहे त्याच्या बरोबर विरोधाभासात होतं. इट वॉज कॉन्ट्राडिक्टरी टू हिज सोशल कमिटमेंट्स असं माझं मत आहे. आणि ज्या प्रकाराने प्रत्येक नेता त्यांना सांगत होता की नाही साहेब फक्त पार्थ निवडून येऊ शकतो, साहेब पार्थ निवडून येऊ शकतो. एका महत्वाच्या बैठकीमध्ये जेव्हा माझ्यासमोर आम्ही 3 जण बसले असताना एक महत्वाचा नेता त्यांना म्हणाला की साहेब तिथे फक्त पार्थ निवडून येऊ शकतो. ही 4 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. तर साहेब म्हणाले मग ठीक आहे मी माघार घेतो. बर हे 4 दिवसापूर्वीच आणि जर वेळ आली त्याला जर कोणी चॅलेंज करणार असेल तर तो नेताही मी समोर आणू शकतो. पण म्हणजे त्यांच्या मनातला जो एक स्वतःच्या मनात एक युद्ध चालू असतं माणसाच्या, तो छोटा असो नाही तर मोठा असो, तो वयाने लहान असो नाही तर वयाने कितीही मोठा असो, तो प्रतिष्ठेने छोटा असो नाही तर मोठा असो, एक वेळ येते की तो हृदयात स्वतःचं युद्ध स्वतःचीच खेळत असतो. तशी काहीशी परिस्थिती मला दिसते आणि त्यांनी शेवटी निर्णय घेतला असावा की तिथे मला राज्यसभा आहे, पार्थला अजून 5 वर्ष थांबवण्यापेक्षा पार्थ जर निवडणूक जिंकू शकला आणि माझी एक जागा इथे मी सुरक्षित करू शकलो, मी माढ्यातला दुसऱ्याला कोणाला आणू शकतो तर खूप फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी की राज्यसभेचा काउंट दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. याचा धोका आज जनतेला दिसत नाही. आज जनता फक्त मोदी आणि निवडणूक एवढाच विचार करते, पण ज्या पद्धतीची राज्य व्यवस्था आहे, ज्या पद्धतीची ही सध्याची भारताची व्यवस्था आहे, पॉलिटिकल व्यवस्था, त्याच्यात जर एका संख्येपेक्षा अधिक राज्य जर मोदी साहेबांकडे गेली, त्यांच्याकडे राज्यसभेची क्लिअर मेजॉरिटी केली, त्यांच्याकडे लोकसभेची क्लिअर मेजॉरिटी आली, तर माझ्याकडनं लिहून घ्या की 2022 साली आपलं संविधान बदललं जाणार. मला त्यात तो विषयांतर करायचं ना, लोक मला म्हणतील की विषयांतर करताय,
पण प्रत्येक जागा निवडून आणणं, लोकसभेची आणि राज्यसभेची जागा सुरक्षित ठेवणं हे प्रत्येक जबाबदार नेतृत्वाचं काम आहे आजच्या घडीला, काम. कारण का हे लक्षात घ्या की अतिशय व्यवस्थित हा प्लॅन आखला गेलेला आहे आणि जी लोक 2022 करतायत ते ह्याच्यासाठी करतायत की स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी तुमचं संविधान बदलण्याचा मानस त्यांच्याकडे आहे आणि जिथे जिथे म्हणून तुम्हाला पायाने त्यांना पाडता येईल तिथे तिथे पाडण्याचं काम हुशार राजकारण्यांनी ज्यांचा भारतीय संविधानावर विचार आहे त्यांनी केला पाहिजे. मला वाटतं की त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाची चर्चा होते. त्यांच्यातला एकही निर्णय असं एकट्याने घेतला जात नाही. त्यांची कुटुंब बसते, कुटुंबात खूप चर्चा, सगळ्या वयोगटात चर्चा करतात आणि त्या वयोगटातला एकत्रित निर्णय पवार कुटुंबातनं बाहेर पडतो असं मला वाटतं. मला माहिती नाहीये, माझा त्यांच्या कुटुंबियांशी कधीही संबंध आलेला नाही, त्यांच्या घरात म्हणजे घरातही कधी जास्त वेळा गेलेलो नाही. पण मला जे वाटतं ते असं आहे की अतिशय कुटुंबवत्सल परिस्थिती त्यांच्या घरात असते आणि त्याच्यात हा निर्णय झाला असं मला वाटतं. बरं जितेंद्र आव्हाडजी, मात्र आपल्याला नाही का वाटत की ज्यावेळेला अजित पवारांचे सुपुत्रच आहेत पार्थ पवार यांना देखील आता निवडणुकीसाठी आता उमेदवारी देण्याचं देखील याच पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं, कुठेतरी घराणेशाहीचा आपल्यावरती आरोप होऊ नये यामुळेच तर ही माघार घेण्यात आली नाही ना, किंवा यामुळेच हा निर्णय घेण्यात आला नाही ना, किंवा कुटुंबात यावरून काही सविस्तर चर्चा झाली असेल का? मला माहित नाही सविस्तर चर्चा त्यांच्या घरात झाली असेल की नाही हे मला माहित नाही. बरं, पण एक द्वंद्व त्यांच्या मनात चालू होतं हे मला स्पष्ट दिसत होतं. जेव्हा जेव्हा त्यांना कुठलाही नेता आग्रह धरायचा की तुम्ही पार्थला निवडणूक लढवण्यासाठी हे करा, तेव्हा ते म्हणायचे किती जणांनी निवडणुका लढवायच्या त्या घरात. आणि मला वाटतं की अत्यंत म्हणजे एखाद्या वृद्धापकाळात असलेल्या इसमानी तरुण नातवाला हात धरून चल पुढे व्हायचा तू, मी थोडासा थांबतो असं म्हणण्याचं जे करायचं असतं ते काम एका आजोबांनी आपल्या नातवासाठी केलं. काय त्याच्यात चुकीचं काय? बरं, मग माढ्याची जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर येणार? ते ठीक आहे. असं आहे की जर कोणालाही स्वप्न पडत असेल की माढ्याची जागा जिंकू, उलटा आता लोक अजून त्वेषाने मतदान करतील आणि माढ्याची जागा जी मागच्या वेळेस काही 30-28 हजारांनी निवडून आली होती ती यावेळेस कमीत कमी 2-2.5 लाखांनी निवडून येईल. प्रश्न जागेचा नाही, प्रश्न वडिलकी म्हणजे वडिलांची आजोबांची मानसिकता, सध्याची राजकीय परिस्थिती, महाराष्ट्राला असलेली त्यांची गरज, हे सगळ्या भावना लक्षात घेता आजचा त्यांचा निर्णय हा एका नेत्याचा निर्णय, एका आजोबांचा निर्णय आहे. आपल्यावरती सामाजिक बांधिलकीचा विचार करता आपण जे आजपर्यंत 50 वर्षात केलं की लोकांमधल्या तरुणांना त्यांची घरची परिस्थिती, त्यांची जात, धर्म, पंथ, प्रांत काही न बघता त्यांच्या नेतृत्व गुणांकडे बघून पुढे केलं, तेच पवार साहेब आज आम्हाला दिसत आहेत. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो 30-32 वर्ष त्यांना हे करताना बघतोय, आज काही जवळचं नातं पण म्हणजे मी कुठल्याच बैठक त्यांच्यात बसत नाही. पण जेव्हा माझ्यावरती परिस्थिती आली तेव्हा अक्षरशः एका वडिलांनी जसं उभा राहायला पाहिजे तसे साहेब उभे राहिले आणि त्यामुळे मला आजच्या निर्णयाने त्यांच्या प्रचंड आनंद झाला. बरं जितेंद्र आव्हाडजी, मात्र सर्वसामान्य महाराष्ट्रातली जी जनता आहे ती शरद पवारांकडे एक उत्तुंग नेतृत्व म्हणून तर पाहतेच, मात्र दुसरीकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही अनेकांना त्यांच्याकडून आशा होत्या. मग त्या आशा आता ठेवायच्यात किंवा नाही ठेवायच्यात? कारण प्रत्येकाला वाटतंय की कधीतरी पंतप्रधान पद जे आहे ते शरद पवारांकडे यायला हवं. मात्र याचे आता जो महत्वाचा निर्णय घेतलाय त्याचे काही दूरगामी परिणाम दिसतील का? जितेंद्रजी बोला. मला असं वाटतं की म्हणजे लुकिंग ॲट द नंबर गेम, लोकशाहीमध्ये नंबर गेमला खूप महत्व आहे. तर त्या नंबर गेम्स मध्ये आम्ही कुठे बसू की नाही याबद्दल माझ्या मनात कायम शंका असते. त्याच्यामुळे हे अजम्पन्स आणि प्रिझम्पन्स वरती राजकारण होतं त्यावरती माझा विश्वास नाही. त्याच्यामुळे आय डोंट थिंक, आणि जर परिस्थिती झाली तर लोकसभेच्या खासदाराला निश्चितच वजन असतं. तर परिस्थिती निर्माण झाली तर म्हणजे कुठलंही पद नसलेले माणसं पंतप्रधान झालेत, मुख्यमंत्री झालेत, नंतर निवडणुका लढवून ते त्या पदावर केले. त्याच्यामुळे ह्या निवडणुकावर त्यांच्या पंतप्रधान पदाला अडचण वगैरे ठरणार नाही. पण म्हणजे दॅट्स इट्स अँड दॅट्स, आणि इट्स अँड दॅट्स वरती राजकारण नसतं. बरं, नक्कीच जितेंद्र आव्हाडजी, आजच्या पत्रकार परिषदेचा शरद पवारांच्या एक वाक्याचा नेमका अर्थ काय या संदर्भातली चर्चा मी तुमच्याशी करणारच आहे. तुम्ही आमच्याबरोबर अशाच प्रकारे जोडलेले असू द्यात.
मला असं वाटतं की हा भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या युतीचा एक मोठा विजय आहे। आज ज्या प्रकारे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे, मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप लेते हैं, आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रुख काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे। मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे। तर एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण पाहिली की कशा प्रकारे त्यातही राजकारण जे आहे ते मुख्यमंत्र्यांना यातून दिसतंय आणि त्यांनी केलेलं सूचक वक्तव्य आहे त्या संदर्भात तर आपण बोलणार आहोतच। रामदास आठवलेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवारांच्या याच पत्रकार परिषदेनंतर। पाहूयात रामदास आठवले काय म्हणतात। पंतप्रधान पदासाठी जर सरकार आलं तर आपला नंबर लागेल, पण सगळ्या परिस्थितीत अभ्यास केल्यानंतर शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष पॉलिटिशियन आहे। त्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता सरकार काय महागठबंधन येत नाही, पुन्हा नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री बनणार असेल तर विनाकारण आपण कशा निवडणूक लढवायची, त्यामुळं त्यांनी कदाचित हा निर्णय घेतलेला असावा। आणि पण पवार साहेब माझे चांगले मित्र आहेत, ते माड्यामध्ये उभा राहणार होते, त्यांना माझ्या शुभेच्छा होत्या, पण आता मला काही त्यांच्या शुभेच्छा मिळतात की नाही मला माहिती नाही। तर रामदास आठवलेंनी देखील एक वेगळा तर्क जो आहे या पत्रकार परिषदेनंतर काढलेला होता। त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया जी आहे ती देखील पाहूयात। माझा अंदाज आहे की पवार साहेबांनी ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देत असताना 48 जागा भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेचे येतील असं ज्या दिवशी घोषित केलं त्या दिवसापासून त्यांना शंका होती की 47 नाही 48 गेल्यावर मी सुद्धा पराभव होतो काय की अशी शंका वाटली असेल, म्हणून परत घेतलं। तर शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसतायत। पाहूयात। पवार साहेबांनी वेळेत आपला निर्णय बदलला त्याबद्दल त्यांचं खरं अभिनंदनच करायला पाहिजे। याचं कारण राष्ट्रवादीची गटबाजी अधिक या माढा मतदारसंघातील लोकांनी केलेला विरोध, त्याबरोबर या ठिकाणी वाहणारं वारं याचा अचूक अंदाज असल्याने माननीय पवार साहेबांनी माघार घेतली, त्याबद्दल या ठिकाणचा आमचा माढा मतदारसंघातला उमेदवार हा निश्चित युतीचा आणि युतीचाच विजय होणार हे जवळपास आता ह्या क्षणाला तर 100% सत्य झालेलं आहे। जर शरद पवार साहेब उभा राहिले असते तर माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यावरचा जो रोष आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडून जो त्रास झालेला आहे त्यामुळं या त्रासाला कंटाळून इथल्या शेतकऱ्यांनी माननीय पवार साहेबांचा सुद्धा पराभव केला असता याची जाणीव माननीय पवार साहेबांना झाली आणि त्यांनी माढ्यामधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। शरद पवार साहेबांनी ह्या 5 वर्षात एकही काम केलं नाही, त्यामुळे सर्व जनता माढा मतदारसंघातली सर्व जनता त्यांच्यावर नाराज आहे आणि त्यामुळे शरद पवार साहेबांना असे वाटायला लागले की जर आपण आपली उमेदवारी दिली तर आपण हे 100% निवडून येणार नाहीत। त्या भीतीपोटी त्यांनी आज रोजी माढा मतदारसंघातून आपले उमेदवारही लढणार नाही असे जाहीर केलेले आहे। माढा लोकसभा मतदारसंघ हा निश्चितपणाने राष्ट्रवादीसाठी अडचणीचा लोकसभा मतदारसंघ आहे। आज जरी हे कुणाला सत्य वाटलं नाही तर उद्याच्या निवडणुकीनंतर मतमोजणी झाल्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचं धनुष्यबाण किंवा भाजपचं कमळ हेच विजयी होईल असा मला ठाम विश्वास आहे। आणि त्यामुळे राष्ट्रवादी पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व अभ्यास आहे त्यांना थोडासा अंदाज लागल्यानंतर कदाचित त्यांनी माघार घेतली असेल। शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आदरणीय तरुण तडफदार या राज्याचे नेते ज्यांनी युवक राष्ट्रवादी युवकमध्ये असताना युवकांची एक चळवळ राष्ट्रवादीची युवक चळवळ फार मोठ्या प्रमाणात उभा केली, अशा तरुण तडफदार नेतृत्वाला या लोकसभेची संधी द्यावी। बरं, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। जितेंद्र आव्हाडजी, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की निष्णात असलेले शरद पवार जे आहे त्यांना बदलत्या हवेचा अंदाज आला आणि त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे आम्ही कशा प्रकारे आक्रमक आहोत, आमचीच सत्ता येणार असा अर्थ त्यांनी त्यांचा सोयीचा काढलेला आहे। जितेंद्रजी बोला।
असं आहे की त्यांचा अर्थ आणि त्यांनी बोलणं हे स्वाभाविक होतं. म्हणजे याच्यात काही नाविन्य नव्हतं की ते असं का बोलले. संधी मिळाली त्यांना हे बोलायला, पण ह्याचा जो पॉलिटिकल अर्थ काढायला पाहिजे तो जो मी काढतोय आणि जे मला पटतंय ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. महाराष्ट्र जनतेला 14 निवडणुका जिंकल्या ज्यावेळेस राजीव गांधींची वेव होती 1984 मध्ये, जेव्हा महाराष्ट्रातल्या बहुतांशी जागा पडल्या, 44 जण पडले आणि 4 जण फक्त निवडून आले. त्याच्यातले 2 शरद पवारांचे उमेदवार होते. एक म्हणजे ते डोणगावकर औरंगाबादनं निवडून आले, दत्ता सामंत मुंबईतनं निवडून आले, मधु दंडवते रत्नागिरीतनं निवडून आले आणि पवार साहेब राजीव गांधींना जेवढी मतं मिळाली होती, मतांची आघाडी मिळाली होती ती कधी 4,50,000 ची होती आणि स्वतः पवार साहेब 4,13,000 मतांनी निवडून आले होते. म्हणजे असा वारा आणि हे असलं काही पवार साहेबांना हलवणारा म्हणजे असा वाराच अजून निर्माण व्हायचा आहे जो या वटवृक्षाला हलवू शकतो. त्याच्यामुळे ह्याची पालनमुळे फार खोलवर गेलेली. हा निर्णय फक्त आणि फक्त एकाच कारणासाठी झालाय, तो म्हणजे आपल्या कुटुंबात किती उमेदवाऱ्या घ्यायच्या, आपली सामाजिक बांधिलकी ज्या भावनेने आपण महाराष्ट्रातलं नेतृत्व उभं केलंय, जी संघटना बांधली आहे त्या संघटनेला प्रत्येकाला आपला आधार वाटला पाहिजे. आणि तो हे करत असताना महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांनी माढाचं ओझं होण्यापेक्षा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता प्रत्येक गावागावात शरद पवारांनी पोचणं गरजेचं आहे. आजही पवार साहेबांच्या एकंदर राजकीय आकलनाचा विचार करता ते ज्या गावात जातील त्या गावाचं मतपरिवर्तन केल्याशिवाय ते थांबणार नाहीत. आणि ही सत्ता जर उलटवून टाकायची असेल तर आजपासूनचे 30 वर्षापूर्वीचे पवार साहेब महाराष्ट्राला येणाऱ्या काळात दिसतील आणि या गोष्टीचा माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे, आनंद आहे. बरं, नक्कीच. मात्र जितेंद्र आव्हाडजी, अनेक प्रश्न अजूनही जे आहेत ते अनुत्तरितच राहतात. त्यातला एक म्हणजे की रामदास आठवले जे आहेत, मगाशीच तुम्ही सांगितलं की त्यांना देखील राजकारणात आणणं आणि त्यांना वरपर्यंत घेऊन जाणं याचं देखील श्रेय जे ते शरद पवारांना जातं. दुसरीकडे सुभाष देशमुख जे आहे त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांना माहिती आहे की पंतप्रधानपदी पुन्हा एकदा जे आहे ते नरेंद्र मोदीजीच विराजमान होतील आणि त्यामुळे आपण ही निवडणूक का लढवावी असा प्रश्न त्यांच्या मनात आलेला आहे. माढ्यातील जनतेनं मात्र अतिशय उद्विग्न अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे. गेल्या 5 वर्षात कुठल्याही प्रकारचं काम झालं नसल्याची प्रतिक्रिया जी ती आत्ताच आपण यावेळेला पाहिलेली असेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी जी आहे त्यामुळेच शरद पवारांनी जी ती माघार घेतल्याचं देखील तिथल्याच काही स्थानिकांकडून बोलण्यात आलेलं होतं. येत्या काळात कळेलच की का आणि कशासाठी अशा प्रकारचा हा निर्णय शरद पवारांना घ्यावा लागला. त्यासाठी आणखी काही काळ ती वाट पाहावी लागेल. खूप खूप धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी. बातमी आणि बरंच काही मध्ये तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेलात आणि या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.